नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही SSC ज्युनियर इंजिनियर परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे अखेर पेपर 2 म्हणजेच मुख्य परीक्षेची अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण आपण तारखेसोबत काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा पाहणार आहोत. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला याची लिंक ॲक्सेस करायची असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ॲज वेल ॲज तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती ऑफिशियल PDFs मिळतील, तर ते तुम्ही जॉईन करू शकता ग्रुप्स, आणि तिथे जे PDFs आहेत ते मिळू शकता. मित्रांनो, SSCने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन 2025 पेपर 2 ची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. परीक्षेचं नाव काय आहे? SSC JE 2025 पेपर 2. परीक्षेचे स्वरूप आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि परीक्षेची तारीख आहे 7 एप्रिल 2026. मित्रांनो, आता तुमच्या हातात खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे तुमची रिव्हिजन आता वेगाने होणे गरजेचे आहे. 3 महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी सांगू इच्छितो, ही माहिती नक्की ऐका. सर्वप्रथम टियर 2 ही निर्णायक असते. याच्यामध्ये पेपर 1 मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची आणि महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. CBE फॉर्मॅट आहे, तर लक्षात ठेवा ही परीक्षा संगणक आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, CBE असणार आहे. त्यामुळे तांत्रिक विषयांचा सराव ऑनलाईन पद्धतीने करणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. आजपासूनच मोजून तुमच्याकडे फक्त काही दिवस उरलेले आहेत. नवीन टॉपिक वाचण्यापेक्षा जुन्या नोट्स रिवाईज करण्यावर जास्त भर द्या. या शेवटच्या दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे तर बघा, फॉर्म्युले, शॉर्ट नोट्स आणि टेक्निकल संकल्पना तुम्हाला रोज तपासायच्या आहेत. किमान 3 ते 4 फुल लेंथ मॉक टेस्ट नक्की सोडवा. अपडेटसाठी ssc.gov.in वेबसाईटला नियमित तुम्ही भेट देऊ शकता. पण जर तुम्हाला नियमित भेट देता येत नाही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जे आहे याच्याबद्दल अपडेट दिली जाईल. त्याचबरोबर परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी तुमचे ॲडमिट कार्ड उपलब्ध होईल, त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर नक्कीच देऊ. तर मित्रांनो, अभ्यासाला लागा आणि ही माहिती तुमच्या इतर इंजिनिअरिंग मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशा शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.